नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27 जून 2026 या तारखेचा तर या काळात वातावरणामध्ये महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर तसेच वादळी वाऱ्याचं वातावरण देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह राहील। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांना बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 27 जून रोजी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता अनेक भागात कायम राहण्याची शक्यता। मात्र सर्व जिल्ह्यात एकाच वेळी आणि समान प्रमाणात पाऊस पडेल असे नाही। कोकण, घाटमाता आणि सह्याद्री लगतच्या डोंगराळ भागात पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तसेच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यात मावळ, भोर, बिहाले, साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण आणि कोल्हापूरमधील राधानगरी, गगनबावडा परिसरात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वातावरण देखील प्रभाव वाढू शकतो। दुपारनंतर तापमान आणि वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे अनेक भागात ढगांची निर्मिती वेगाने होऊ शकते। अरबी समुद्रातून येणाऱ्या ओलसर आणि दक्षिण पश्चिम मान्सूनी वाऱ्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता। त्यामुळे संध्याकाळपासून आणि रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी भागात पावसाचा जोर वाढू शकतो। मध्य महाराष्ट्रातील अंतर्गत भागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहू शकतो किंवा खंडित राहू शकतो। याचे कारण मान्सूनी वाऱ्याचे बदलण्याचे स्वरूप आणि पावसाच्या पट्ट्यातील स्थानिक बदल असू शकतात। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीची कामे सुरू ठेवा। ज्या भागात अजूनही पाऊस कमी आहे तेथे जमिनीतील ओल तपासूनच पेरणी करा। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या शेतात कामे करणे टाळा। एकंदरीत 27 जून दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत कोकण, घाटमाता, डोंगराळ भागात पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। तर विदर्भ, मराठवाड्यातही अनेक भागात पावसाच्या सरी, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून हे वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे ओलावा आणत आहे। त्यामुळे महाराष्ट्राकडे आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत मान्सून पावसाचा जोर काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी पावसाची शक्यताही वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 27 जून 2026 या तारखेचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारच्या नंतर पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा, मध्य हलका राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान राहील। भारताच्या पूर्वेकडे विजयवाडा, विशाखापट्टणम हलका पाऊस राहील। भुवनेश्वर, कोलकाता, राऊरकेला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। हैदराबादच्या आसपासच्या भागात आणि हैदराबादमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राकडे दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यताही दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच अल्रोणा, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगंजी हलका पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, आड्डाला या भागात हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगी आणि लगेच पैसे बघितलं असता चिकोडी, तेवणकाडी, रायबक इकडे हलका मध्यम बघायला मिळणार आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी, निपाणी आणि जैनवाडी, सल्लगा, कागल, इस्पुर्ली, कोल्हापूर, जतबिल, कोडाली या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील। जोरदार पावसाचा अंदाज कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, पोंडा, राधानगरी, खारेपटण, रेपटण या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील।
बेलकर सक्राप्पा मध्यम हलका बघायला मिळणार आहे। संगमेश्वर, माखणजण, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे वडोज, मायनी, सातारा, कोरेगाव, लोणार आणि नांदल, फलटण, सासवड, पुणे जिल्ह्याचा परिसर, लवासा, जिटे हलक्या पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतले हलका पाऊस राहील। तसेच वाडा, मंचर, पुणे जिल्ह्याचा परिसर, अहिल्यानगरचा काही परिसर, अहिल्यानगर, राळेगाव, सुरेगाव, जामखेड, काडा, आष्टी, कर्जत, करमाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, शहापूर, राजूर, वाडा, पालघर आणि जव्हार, मोखाडा, त्र्यंबक या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, मनमाड, तसेच सटाणा, मालेगाव, सापुतारा या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅडचिंचखेड हलक्या स्वरूपात राहील। तलोडा, अक्कलकोवा हलका मध्यम बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज धुळे, अंजंग, आरवी, बकरोट ढगाळ वातावरण राहील। तर जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरपुरा आणि उडाली, मुक्ताईनगर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस जळगाव जिल्ह्याच्या या भागात दुपारच्या नंतर राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, कन्नड, हतनूर आणि वैजापूर, गंगापूर हलक्या सरींचा अंदाज दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। बीड, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश परिसर, लातूर या भागात ढगाळ स्थिती आणि अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। परभणी, जरी, बोरी, जंतूर, नांदेड भागाला इकडे हलका मध्यम पाऊस राहील। तर जोरदार पावसाचा अंदाजा हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात राहील। हिंगोली, औंध, कळमनुरी इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। इंदापूर, महागाव, मोर्ले हलका पाऊस राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर जास्त राहील। पुसद, खंडाळा आणि डिग्रस, रुई, जवई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। डिग्रसमध्ये जास्त पावसाचा अंदाज दिसतोय। तसेच गोमूत्री, परवा, पांढरकवडा, घाटांची, करंजी मध्यम हलक्या स्वरूपात राहील। आणि वाडकी, पुणे, वडनेर, वर्धा जिल्ह्याचा परिसर, राळेगाव, यवतमाळ, कल्याण आणि फलेगाव, बाबुलगाव, देवळी, कोल्हापूर, वर्धा जिल्ह्याचा परिसर या भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर राहील। मंगळूरपीठ, कर्जना, खेडा, वाशिम जिल्ह्याचा परिसर, वाशिम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, म्हणजे गोरेगाव हलक्या स्वरूपात राहील। बुलढाणा जिल्ह्याकडे दिघी, नांदुर्णा, आडोल, बुद्रुक, दासराखेड, आलेवाडी, आंवारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती, चांदूर, मोझारी मध्यम हलक्या स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, अचलपूर, चिखलदरा, रिसाल, धारणी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, इंगणा, पारशिवनी, उमरी, सावर्णे इकडे मध्यम स्वरूपात असून इतर भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, टिळक, गोंदिया, लांजी, आमगाव, साक्रीटोळा हलका मध्यम वादळी पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसिंग, दिगोरी, कुरखेडा, कोलेगाव, बनगाव या भागात जोरदार स्वरूपात राहील। इतर भागामध्ये मध्यम हलका राहील। वलनी, राजोळी, मुलसावली तसेच चामोर्शी-गोट हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या नंतर गडचिरोली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, मोहोली, कोटवाडा, चारमुखे, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। तसे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हा सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा भागलपूर, बिलर, जत आणि तसेच नागज, कुची या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, शिरगोपी, कोडाची इकडे मध्यम हलका राहील। रायबाग, इडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातही मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील। अहिल्यानगरच्या भागातही आणि सोलापूर जिल्ह्याकडे मात्र ढगाळ वातावरण राहील। लातूर, बीड, धाराशिव, नांदेड भागाला आणि जालना जिल्ह्याचा परिसर इकडे ढगाळ वातावरण राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, जालना उत्तर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्याचा काही परिसर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर जळगाव जिल्ह्याकडे आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान शिरपूर तसेच सांगवी, वाडबेके, असोल्ट, मालगाव, खेटिया, नंदुरबार जिल्ह्याचा परिसर, निवाल, सेंधवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्यात चोपडा, औवाड, आडगाव, हिरपुरा, यावल, फैजपूर, भुसावळ, जळगाव, जामनेर, भोर जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडको-पाचोरा इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचे अंदाज फारसा नाही, बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। तर जोरदार पावसाचा अंदाजा हिंगोली, नांदेड भागाला, परभणी इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। जोरदार पावसाची शक्यताही
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली या भागात जोरदार स्वरूपात राहील. पिंपरीगवली, मोटाला, जामनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अकोट, तेलरा तसेच अकोला, बोरगाव, मंचू या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील. मूर्तिजापूर, दर्यापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे. आणि वर्धा जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा. घाटंजी, करंजी, यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर, वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इकडे जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसेच चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याचा बहुतांश परिसर आणि भंडारा जिल्ह्याचा परिसर, नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान आणि वादळी वातावरण देखील जबरदस्त राहील. विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे. नागपूर, गोंदिया, अमरावती, भंडारा, अकोला इकडे वादळी वातावरण बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.